मालेगावमधील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलकांनी केलेली आहे। हातामध्ये बॅनर घेत आणि जोरदार घोषणाबाजी करत कठोर शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली। संतप्त झालेल्या आंदोलकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। मालेगावातील डोंगराळे या ठिकाणी घडलेल्या घटनेचा निषेध जो आहे तो देशभरामध्ये व्यक्त केला जातोय। कारण जी घटना घडली आहे लहान मुलीसोबत, तर त्याचा संताप जो आहे तो आजही पाहायला मिळतोय। न्याय मिळायला हवा यासाठी आता लाखोंच्या संख्येनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे निघतायत, आंदोलन निघतायत, मागणी केली जाते। आपल्यासोबत रमेश पाटील आहेत, महिला आहेत, त्यांना विचारूयात काय सांगाल, तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात। एकीकडे नराधमा हे असे नराधम कुठंतरी चिमुकलीलाही सोडत नाहीयेत, संताप निर्माण होतो आणि त्यानंतर असे मोर्चे निघतात, काय भावना? मी तर म्हणतो अशा लोकांना ना जागेवरच मारून टाकलं पाहिजे, सर्वात मोठं तोच न्याय होईल। आता कसं माहिती का, हा विषय कुठेतरी थंड नाही पडला पाहिजे। माझं एकच म्हणणं आहे की त्यांना लवकरात लवकर फाशी केली पाहिजे, एवढंच माझं गृहमंत्र्यांना म्हणजे आव्हान आहे मला। आरोपीला आमच्या पब्लिकच्या ताब्यात करावं हीच माझीच आहे। कारण कोर्ट आपले देते, PCR झाला तरी त्याचं काही येत नाही आणि पोलीस लोक पण काही करू शकत नाही या गोष्टीला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये पहिलं तर अशा घटना व्हायला नको होत्या आणि सरकारकडे आता एकच मागणी राहील की लवकरात लवकर आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि फास्ट ट्रॅकमध्ये सरकार तर ते कायदा चालवतील। कारण उपोषणामध्ये आम्ही तशा मागण्याच केल्या होत्या। जसा कायदा शिवाजी महाराजांनी केलेला होता की परस्त्रीवर नजर उचलणाऱ्या प्रत्येक आरोपीला शिक्षा झाली पाहिजे आणि ती साधी सुधी नव्हे। त्या निराधामाला शिक्षा झालीच पाहिजे, तेही ताबडतोब झालीच पाहिजे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।